छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक सध्या एका निर्णायक वळणावर येऊन उभी आहे. कारण ही निवडणूक आता फक्त नगरसेवक कोण होणार इतकी मर्यादित राहिलेली नाही. आरोप, अंतर्गत बंड, हिंसक घटना, धर्माधारित राजकारण आणि थेट नेतृत्वावरचे प्रश्न या सगळ्यांचा मेळ या निवडणुकीत बसलेला दिसतोय. विशेष म्हणजे एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर झालेला जीवघेणा हल्ला आणि त्यानंतर लगेच झालेली असुरुद्दीन ओवेसी यांची सभा, या दोन घटनांमुळे छत्रपती संभाजीनगरमधील राजकीय गणित अचानक बदललेली दिसतात. हा हल्ला एमआयएमसाठी सहानुभूतीची लाट ठरणार आहे की पक्षातीलच असंतोषाचा स्फोट आहे? आणि या सगळ्याचा निवडणुकीवर नेमका काय परिणाम होणार, या सगळ्याचा वेध घेणारा हा सविस्तर रिपोर्ट. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा सुरुवातीला इतर पक्षांच्या तुलनेत एमआयएमने आघाडी घेतली होती. उमेदवारांच्या पहिल्या याद्या जाहीर करत इम्तियाज जलील यांनी एक प्रकारे निवडणुकीचा टोन सेट केला. मात्र हाच टप्पा पुढे जाऊन पक्षासाठी सर्वात मोठा डोकेदुखीचा मुद्दा ठरला. कारण उमेदवारी जाहीर होताच पक्षातील जुन्या चेहऱ्यांचा, माजी नगरसेवकांचा आणि स्थानिक नेतृत्वाचा प्रचंड असंतोष उफाळून आला. तब्बल 26 पैकी 22 माजी नगरसेवकांची तिकीटं कापली गेल्यामुळे एमआयएम मध्ये असंतोषाची ठिणगी पडली आणि ती पाहता पाहता आगीसारखी पसरली. हा असंतोष फक्त कुजबुजीपुरता मर्यादित राहिला नाही. नासिर सिद्दीकी आणि माजी जिल्हाध्यक्ष शेख अहमद यांच्यासारख्या पक्षातील महत्त्वाच्या नेत्यांनी उघडपणे इम्तियाज जलील यांच्या विरोधात भूमिका घेतली. इतकंच नाही तर इम्तियाज जलील यांचे फोटो पायदळी तुडवले गेले, तिकीट विक्रीचे आरोप करण्यात आले आणि बाप बेट्यांनी बसून उमेदवार फायनल केले, अशी भाषा सार्वजनिकरित्या वापरली गेली. म्हणजेच हा संघर्ष वैचारिक कमी आणि थेट सत्तेच्या व तिकिटांच्या नियंत्रणाचा अधिक होता, असं राजकीय जाणकार मांडतात. याच असंतोषाच्या पार्श्वभूमीवर प्रचार सुरू झाला आणि पदयात्रांच्या वेळी इम्तियाज जलील यांना काळे झेंडे दाखवले जाऊ लागले. काही ठिकाणी धक्काबुक्की झाली तर काही ठिकाणी उघड विरोध झाला आणि अखेर जिन्सी बायजीपुरा भागात इम्तियाज जलील यांच्या गाडीवर थेट हल्ला झाला. हा हल्ला साधा नव्हता. त्यांच्या वाहनाची तोडफोड झाली, मारहाणीचा प्रयत्न झाला आणि शहरात एकच खळबळ उडाली. या घटनेने एमआयएमच्या अंतर्गत वादाला हिंसक वळण मिळालं असं म्हणायला हरकत नाही. या हल्ल्यानंतर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. विरोधकांनी हा हल्ला राजकीय स्टंट असल्याचा आरोप केला, तर इम्तियाज जलील यांनी गुंड प्रवृत्तीचा माजी नगरसेवक कलीम कुरेशी समर्थक असल्याचा दावा केला. कलीम कुरेशी कोण, त्याची राजकीय पार्श्वभूमी काय आणि तो कोणत्या पक्षाशी जोडलेला आहे, यावरूनही नवे आरोप प्रत्यारोप सुरू झाले. या सगळ्यात भाजप, शिंदे गट, काँग्रेस आणि वंचित आघाडी यांची नावं अप्रत्यक्षपणे चर्चेत आली. पण या सगळ्या गोंधळात एक निर्णायक राजकीय घटना घडली आणि ती म्हणजे असुरुद्दीन ओवेसी यांची रात्रीची सभा. दुपारी हल्ला, संध्याकाळी हालचाल आणि रात्री ओवेसींचं थेट मैदानात उतरणं, हा संपूर्ण घटनाक्रम राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा ठरतो. कारण ओवेसींच्या सभेत तेच नासिर सिद्दीकी आणि शेख अहमद व्यासपीठावर दिसले, जे काही दिवसांपूर्वी इम्तियाज जलील यांच्या विरोधात उघडपणे बंड करत होते. इतकंच नाही तर पुढच्या दिवशी पदयात्रेत हे दोघं इम्तियाज जलील यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून चालताना दिसले. इथेच ओवेसींची राजकीय खेळी स्पष्ट होते. पक्षातील नाराजांना थेट भेटून त्यांचं म्हणणं ऐकून निवडणुकीच्या काळात फूट पडली तर त्याचा फायदा विरोधकांना होईल, असा कानमंत्र देत त्यांनी तात्पुरती का होईना पण पक्षातील बंडाळी थांबवली. त्यामुळे एमआयएम मध्ये फोटो तुडवणारे पुन्हा गळ्यात गळे घालून फिरू लागले, अशी प्रतिमा तयार झाली आणि तीच प्रतिमा सध्या शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. राजकीयदृष्ट्या पाहिलं तर हा संपूर्ण प्रकार एमआयएम साठी दोन धारी तलवार ठरतो. एकीकडे हल्ल्यानंतर सहानुभूती मिळवण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे पक्षातील तिकीट वाटपावरची नाराजी पूर्णपणे संपलेली नाही. ओवेसी स्वतः इम्तियाज जलील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिल्याने नेतृत्वावरचा विश्वास दाखवला गेला आहे. पण स्थानिक पातळीवरचा असंतोष निवडणुकीच्या दिवशी कसा व्यक्त होईल हे अजून स्पष्ट झालेलं नाही. या सगळ्याचा थेट परिणाम छत्रपती संभाजीनगरच्या निवडणूक गणितावर होणार आहे. एमआयएमला हा हल्ला बूस्ट देणार की मग बुमरँग ठरणार, यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. सहानुभूतीच्या लाटेत मतं मिळाली तर एमआयएम मजबूत होऊ शकते, पण जर मतांनी अंतर्गत गोंधळ, हिंसा आणि तिकीट वाटपाची नाराजी लक्षात घेतली तर त्याचा फटका बसू शकतो.
एकूणच छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक ही आता फक्त विकास किंवा प्रभागांपुरती उरलेली नाही. ती सत्ता, नेतृत्व, विश्वास आणि अंतर्गत संघर्ष यांची कसोटी बनली आहे. इम्तियाज जलील यांच्यावर झालेला हल्ला हा MIM साठी टर्निंग पॉइंट ठरेल की संकटाची नांदी ठरेल, हे आता मतदार ठरवणार आहेत. ओबीसींची मध्यस्थी पक्षाला एकत्र ठेवण्यात यशस्वी ठरते का, की ही एक तात्पुरती शांतता आहे, याची उत्तरं 16 जानेवारी नंतरच मिळणार आहेत. पण तोपर्यंत छत्रपती संभाजीनगरचं राजकारण अजून किती धक्के देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा हल्ला AIMIMला महापालिकेत बूस्ट देणार की जलील यांच्या निर्णयाविरोधातील नाराजीच वाढवणार? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत राहा, सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.